नमस्कार. मी प्रांजल माइंड केअरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. विषय असा आहे की आज प्रत्येक मी म्हणणार नाही, पण मॅक्झिमम मुलांना आणि मुलींना एक मनात भीती आहे, लग्न करू की नाही. बरेचदा मुलं मुली या डिसिजनपर्यंत पोहोचतात की काय करायचं आहे लग्न करून, मला नाही करायचं लग्न, मला असंच राहायचं आहे, मी अशीच खुश आहे, मी असाच खुश आहे. तर लग्न करायचं नाही असे विचार आजच्या पिढीमध्ये का निर्माण होत आहे? त्याची काही अशी कारणं आहेत का की की मुलीला वाटतं की मला योग्य जोडीदार मिळेल का, मुलीला किंवा मुलाला दोघांनाही हे वाटू शकतं की आम्हाला योग्य जोडीदार मिळेल का, परफेक्ट पार्टनर मिळेल का. त्याच्या शोधात ते असतात आणि तो परफेक्ट पार्टनर शोधता शोधता त्यांचं वय वाढून जातं. बऱ्याचदा असं होतं की मला आधी करिअर करायचं आहे, मला करिअर करून माझा फ्लॅट घ्यायचा आहे. तर मुलींच्या बाबतीतसुद्धा असं होतं की माझ्या आईबाबांनी खूप कष्ट करून मला शिकवलेलं आहे, तर लग्नाचा काहीतरी जो खर्च आहे तो खर्च मी तर असं होतं की मुलींच्या बाबतीतसुद्धा असं होतं की जो काही लग्नाचा खर्च आहे तो मी काहीतरी जमा करेल, म्हणजे माझ्या आईवडिलांना काहीतरी त्याचा उपयोग होईल आणि नंतर मी लग्न करेल, किंवा मी म्हणजे माझ्या आईबाबांची आर्थिक स्थिती काहीतरी थोडी व्यवस्थित करेल. त्यांचं घर व्यवस्थित नसेल तर घर व्यवस्थित करून देईल, कारण लग्न झाल्यावर मग जे काही मला आता सॅलरी मिळती आहे ती सॅलरी सासरी जाईल, नवऱ्याकडे जाईल. म्हणून काही मुली लग्नासाठी उशीर करत आहेत. तर काही मुलांना लग्नाचीच भीती वाटत आहे, मुलांना आणि मुलींना दोघांनाही. कारण डिव्होर्सचं वाढतं प्रमाण, एक्स्ट्रा मॅरिड अफेअर्स, या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर इतक्या जास्त प्रमाणात सांगितल्या जातात की आपल्याला तीच इन्फॉर्मेशन भेटेल. एकदा तुम्ही एखादी त्या प्रकारचा व्हिडिओ बघितला तर त्याच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला दिसतात. मग हे जरी असलं तरी 100 लोकांमध्ये हे 5% होत असेल, तर हे 5% सुद्धा आपल्याला नेहमी बघितल्याने आपण एक निगेटिव्ह विचार करतो की आपल्याही आयुष्यात असेच होईल का, मीही सासरी गेल्यावर माझा सासरी छळ होईल का, माझ्या नवऱ्याचं पण एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असेल का, सासू सासरे माझा छळ करतील का, असं मुलीच्या मनात येतं. तर मुलाच्या मनात येतं की बापरे, अशाही आजकालच्या मुली असतात, त्या माझ्या आईवडिलांना चांगलं सांभाळतील का, ती मला समजून घेईल का, किंवा ती एक्स्ट्रा मॅरिड अफेअर तर नसेल ना. या विविध कल्पना किंवा भीती मुलांच्याही मनात असतात आणि ही भीती इतक्या एक्स्ट्रीम लेवलला जातात की त्यावेळेस त्यांना वाटतं नको रे बाबा, मला लग्नच नको. तर ही एक लग्नाची भीती त्यांच्या मनात असते. त्यानंतर दुसरं असतं की आपण परफेक्ट पार्टनर शोधण्यात खूप वेळ घालवतो. मुलीच नाही तर मुलींच्या आईवडीलसुद्धा मुलींसाठी परफेक्ट पार्टनर शोधण्यात खूप वेळ घालवतात. माझ्या मुलीला एवढं पॅकेज आहे तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला त्यापेक्षा जास्त पॅकेज असायला हवं. माझ्या माहितीतले 2-4 उदाहरणं आहेत की का लग्न जमलं नाही, तर त्यांनी सांगितलं की काय ना, आमच्या मुलाचं पॅकेज एवढं आहे आणि त्या मुलीचं पॅकेज जास्त आहे. तेव्हा त्यांनी बोललं की नाही, तुमच्या मुलाचं पॅकेज जास्त कमी आहे आणि आमच्या मुलीचं जास्त आहे, तर आम्ही नाही करू शकत सोयरी. किंवा बरेचदा मुलांकडून सुद्धा ते झालंय की नाही, मुलीचं पॅकेज जास्त आहे, उगाच ती मुली आपल्या घरी येऊन वरचढपणा दाखवेल म्हणून नको, याही कारणाने ते लग्न टाळण्यात आलेलं आहे. पण खरंच पॅकेज इतकं महत्त्वाचं आहे का? लग्न हे पॅकेजवर डिपेंड आहे का? आणखी आईवडिलांच्या अपेक्षा असतात. पॅकेज हा भाग जरी सोडला तरी मुलाच्या घरी शेती आहे का, मुलाच्या घरी शेती आहे का हे बघतात. तर मुलं सुद्धा, मुलगी किती सधन घरची आहे, ती किती तोळे सोनं घालू शकते लग्नामध्ये तिच्या अंगावर, याही गोष्टींचा विचार करतात. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपलं वय हे वाढत जातं.
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जर आपण विचार केला मेडिकल सायन्सनुसार, तर मुलाचं वय हे जास्तीत जास्त 30 वर्ष आणि मुलीचं वय 28 वर्षाच्या खाली असायला हवं, तरच त्यांना प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत नाही, त्यांचं होणारं बाळ हे सुदृढ होतं. परंतु आफ्टर 30 एज खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मेडिसिनचा मारा करून प्रेग्नन्सी राहत नाही, मग ती ट्रीटमेंट सुरू होते आणि मग एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन सुरू होते. तर ज्यांची लग्न 30पर्यंत झाली नाही त्यांनाही टेन्शन येतं. एक तर शारीरिक चेंजेस व्हायला लागतात आणि दुसरं म्हणजे मानसिकसुद्धा प्रेशर येतं की अरे माझं लग्न झालं नाही. सगळे विचारत आहेत की कधी लग्न करते, कधी लग्न करतोयस, कधी गोड बातमी देतोय. आणि या सगळ्यांचं टेन्शन येऊन ती किंवा तो डिप्रेशनमध्येही जातो. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, तरीही लग्नासाठी का म्हणून उशीर करायचा? लग्नाची भीती तुमच्या मनात आहे का? तर आता प्री मॅरेज काउन्सिलिंग ही एक नवीन संकल्पना उदयास आलेली आहे. मी सुद्धा प्री मॅरेज आणि मॅरेज सर्व प्रकारच्या काउन्सिलिंग करते. या मॅरेज काउन्सिलिंगमध्ये किंवा या प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये आपण मुलगा मुलगी त्याचप्रमाणे त्यांची पॅरेंट्स यांचं सुद्धा काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. आपल्याला आपल्या लग्नासाठी परफेक्ट पार्टनर नाही, तर जो आपल्याला समजून घेईल, जो आपल्याला साथ देईल, जो आपल्या भावना समजून घेईल असा पार्टनर निवडायचा असतो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी ही गोष्ट नाही आहे मग हा रिजेक्ट, किंवा तिच्यात ती गोष्ट नाही आहे म्हणून ती रिजेक्ट, असं करून चालत नाही. मुलामुलींचंच नाही तर पॅरेंट्सचं काउन्सिलिंगसुद्धा होणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांच्याही अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. माझ्या मुलाला एवढं पॅकेज आहे, मग आम्हाला ना एवढे थोडं सोनं हवं आहे, आम्हाला या स्टेटसची मुलगी हवी आहे, तिचं खानदान असं असायला हवं, ती खानदानी गर्भ श्रीमंत असायला हवी. या प्रकारच्या अपेक्षा मुलाच्या आईवडिलाच्या सुद्धा आहे. पण या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या कधी होतात, कधी नाही होत. त्या अपेक्षांपेक्षा आपल्या मुलीला समजून घेणारा, सुसंस्कृत आणि त्यांचा संसार व्यवस्थित चालेल असा पार्टनर शोधणं गरजेचं आहे. म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे काय कळतं आपल्याला की आपल्याला लग्न झाल्यावर सुद्धा आपल्याला कसं समायोजित करायचं आहे, कसं कोपअप करायचं आहे. कोपअप फक्त मुलीला करायचं नाही आहे. आपल्या इकडे एक झालेलं आहे की मुलगी लग्न करून सासरी जाते म्हणून तिनेच सगळं कोपअप करायचं, म्हणजे तिनेच सगळं समजून घ्यायचं किंवा त्यांच्याशी ॲडजस्ट करून घ्यायचं. हे पूर्णतः चुकीचं आहे. तर मुलगी ज्याप्रमाणे ॲडजस्ट करते त्याप्रमाणे मुलाच्या घरच्यांनी सुद्धा त्या मुलीसोबत, त्या नवीन आलेल्या मुलीसोबत कोपअप करणे, तिला ॲडजस्ट करून घेणे, तिला आपल्यामध्ये समायोजित करून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण मुलगी एकटी आलेली असते, त्यापेक्षा तुम्ही सगळे असतात. एका घरात बरेचदा 5-6 लोक असतात, तर तुम्ही त्या 5-6 पैकी 1-2 लोकांनी जरी तिला एक्सेप्ट केलं नाही, तिला ॲडजस्ट केलं नाही, तर प्रॉब्लेम होतो. मुलींना तर शिकवलंच जातं बेटा ॲडजस्ट कर, पण काउन्सिलिंग मुलाच्या आईवडिलाचंच मुद्दा होणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे मुलीच्या आईवडिलाचं सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण आपली मुलीचं लग्न झालं तर तिला बाई असं करू नकोस, हे काय म्हणतात, तू अशी वाग, तू तशी वाग, तुझी सासू काय म्हणते, तुझी नणंद काय म्हणते, तुझा नवरा कसा वागतोय, या प्रश्नांचा भडीमार न करता आपल्या मुलीच्या लग्नात, आपल्या मुलीच्या संसारात जास्त डोकं न घालता तिला तिचा संसार सुखाचा करू द्या. आणि या सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठीच आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंगची गरज आहे. मी सुद्धा प्री मॅरेज काउन्सिलिंग करते. जर तुम्हाला हवं असेल तर आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने
आपण ही काउन्सिलिंग करू शकतो. मी माझा नंबर स्क्रीनवर सुद्धा डिस्प्ले करेल आणि त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. तर आपल्याला हेच जाणून घ्यायचं होतं की आजच्या मुलामुलींना लग्नाची भीती का वाटते आणि त्यासाठी काय गरजेचं आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा माझा कुठलाही उद्देश नसून ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सलर और ॲज अ काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, त्याचप्रमाणे लाईफ कोच आणि न्यूट्रिशनिस्ट या रोलमध्ये काम करत असताना मला कुठंतरी वाटलं की माझं काहीतरी समाजाशी देणं आहे, या हेतूने मी हे व्हिडिओज तयार करत असते. प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एवढी मात्र नक्कीच मी तुम्हाला विनंती करेन. तुझा इथेच थांबते. धन्यवाद.